अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरात सोमवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले। काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली। सुभाषनगर भागातील काही नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे तसेच गटारीचे पाणी शिरले। त्यामुळे घरात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागली। त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली। तसेच खंदकनाला परिसरातील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचीही देखील तारांबळ उडाली। दुकानातील माल सुरक्षित करण्यासाठी त्यांना तातडीने प्रयत्न करावे लागले। शहरातील पहिल्या जोरदार पावसात नागरिकांची अशी अवस्था झाल्याने पालिकेने पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी अपुरी असल्याचेही नागरिकांनी सांगितले। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनीही नगरपालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली। पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे। पाणी पूर्ण जाऊन बघा तुम्ही, पूर्ण पॅक झालेले याच्यामध्ये मी एवढी वल्ली झालेली आहे। काय करायचं बरं? आमचे बारीक बारीक लेकर आहे, संडासवाले येत आहे, चमरा काढता नाही, हा ढिगा उचलता नाही, अख्खा संडासचं पाणी पूर्ण घरामध्ये आमचे। मी आणि माझा पोरगा आणि माझी लहानी पोरगी, माझी हिची भाऊजाईची पोरगी, आम्ही असे एवढे पाण्यामध्ये काही गाळण हे काढून राहिले कवचे। 2-3 महिन्याचं पोरग आहे त्यांच्या घरात। माझे 2 लेकरू वाळा आहे घरामध्ये, बाळा 3 बाया। चेंबरांचं पाणी सगळं घुसू राहिलं, पूर्ण बाथरूम मधलं पाणी, घाण पाणी घुसतो। आमच्या लेकर छोटे छोटे लेकर आहे आमच्या घरामध्ये, आजारी पडलं तर काय करायचं आम्ही? हे कवर आहे पाण्याचं गटरा काढायचं, एक कचरा पर्यंत भरत आणि सोयचं। त्यांना सांगितलं का ते भरतच नाही, हा भरत चालले पुढे तोंडा घेऊन। हे बघा हे ढिगा किती महिन्यापासून बघत आहे त्यांना मी, ढिगा भरते। संडासवाले बी आले पाणी मारले तर पळाले, बाहेर झाडू मारत नाही ना, तर कचरा उचलत नाही का काय आले आपले हे पाहिलं सगळी गोकडे आमच्या दारात येते वाहून। तू बघितलं किती पाण्यामध्ये होते आम्ही, महिला किती मुसळधार पाण्यामध्ये होते। आता काय हाताने गाळ, काय हाताने हात आहे काय आहे? दाराने घराने पाणी घुसत सगळं, सकाळी 100 पॅक झाले सगळे, थकून गेले माझे पूर्ण, हे थकून राहिले लाकडांनी काढून। पहली बार पानी आया है, इसके पहले कभी नहीं पानी आया। पानी पहले निकल जाता रहा है हर साल। ये साल जो है ना ज़्यादा कुछ पानी आ गया, ये नाले की वजह से, साफ सफाई नहीं, इसकी वजह से नुकसान भी हो गया थोड़ा। साफ सफाई करेंगे तो अच्छा हो जाएगा, नहीं आएगा पानी। सदर आपण पाहत असं नीट छोटे पाईप टाकल्यामुळे आज कोपरगाव शहरातल्या जे सुभाषनगर हा परिसर आहे, या परिसरातल्या सर्व सामान्य छोट्या छोट्या घरामध्ये पाणी जाऊ राहिलं। आणि आज आपण ज्या पहिल्या पावसामध्ये आज आपण इथली जी परिस्थिती पाहिली तर आपल्या समोर आहे। तरी माझी प्रशासनाला आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की आपण या भागात लक्ष द्यावा। फक्त 100 दिवसात आम्ही हे काम केलं, त्याचा गाजावाजा आज आपल्या समोर आहे। इथं पावसाचं पहिल्या पाणी दरवर्षी इथे असाच प्रकारचा प्रॉब्लेम येतो। यासाठी तुम्ही काही प्रशासनाला, नगरपालिका प्रशासनाला काही अर्ज केले होते, निवेदन देण्यात आले होते का? मी जेव्हापासून या भागात निवडून आलो, आता 4-5 महिने झाले, मी 2 पत्र व्यवहार केले का या भागात सदर पाणी लोकांच्या घरात जात होतं, इकडं आम्हाला मोठी पाईप टाकून भेटावं असं मी पत्र व्यवहार त्यांना केलेला आहे। या प्रॉब्लेमवरती तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? काय करायला पाहिजे या भागात? याच्यावर एवढं सोल्युशन आहे का त्या धारणगाव रोडवरून जे गटर आपल्याकडे येते त्या गटारवर आपण मोठे पाईप टाकावं, हा सोल्युशन आहे, दुसरं सोल्युशनच नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, आपण जर स्वच्छतेचा पास आता का ह्या भागामध्ये 3-4 शौचालय, प्रत्येक शौचालयाची एकदम दुर्दशा झालेले आहे। कोणाला पत्रे नाही, कोणाला दरवाजे नाही, आणि ह्या भागामध्ये गटार असन, साफसफाई असन, ते 4-4 दिवस होत नाही, घंटा गाडी येत नाही, हे लोकांची समस्या आहे। काही दिवसापूर्वी कोपरगाव नगरपालिकेने नाले सफाईचा जो अभियान राबवला, त्याचं जे फोटो सेशन केलं, ते आपल्या समोर त्याचं हे उदाहरण आहे की किती त्यांनी जागृत काम, किती चांगल्या पद्धतीने काम केलेले। कारण की पहिल्याच पावसात त्यांच्या नगरपालिकेचा हा पोल खोल झालेला आहे, आणि एवढा पाऊस झाला का लोकांच्या घरात, लोकांच्या दुकानीत पाणी गेलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही या कोपरगाव शहरात कोपरगाव नगरपालिकेचा निषेध करतो।